की रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चलते मिलेंगे साये बहार के. तर या गाण्यातनं जो आशावाद दाखवलाय, हे खरं तर आपण परिस्थितीत अशाच प्रकारे पुन्हा एकदा संकटातनं बाहेर येतो, पुन्हा चालायला लागतो आणि ते आपण घडवून पण आणतो. पण असं खरंच प्रत्येक वेळेस घडतं का हो? म्हणजे काही वेळेस मात्र अशी अनपेक्षित परिस्थिती येते. जे काही उदाहरणं सांगितली तर तुमच्या लक्षात येईल की सुनामीच्या वेळेस किंवा केदारनाथची जी घटना झाली, ढगफुटी होते, कुठे भूकंपाच्या घटना होतात किंवा अगदी आता 1-1.5 वर्ष आपल्याला ज्या कोरोनानं अगदी मगरमिठी घातलेली आहे. त्या कोरोनात सुद्धा एकेका घरातून एकेका व्यक्तींच्या बाबतीत अशा घटना घडल्या, की त्याच्यातून ती माणसं खूपच खचून गेली. आणि मग असं खचून गेल्यानंतर हे लोक खरंच नेस्तनाबूत झालेली दिसतात का? तर तसंही दिसत नाही. काही अतिशय आशावाद दिसून ती माणसं त्याच्यातून वर फिनिक्स पक्षाप्रमाणे उसळी मारून बाहेर आलेली पण आपल्याला दिसलेली आहेत. म्हणजे आता या ठिकाणी काय तर उदाहरण द्यायचं तर अरुणिमाचं उदाहरण आहे की ती स्पोर्ट्स वुमन होती आणि अपघाताने तिच्यावर लादलेला तो अपघात होता आणि त्याच्यातून ती जेव्हा बाहेर पडली, म्हणजे तिने एव्हरेस्टला साथ घातली, इतकी ताकद तिच्यात आली आणि अधू झाल्याच्या नंतर सुद्धा. किंवा आपण ऍसिड अटॅकच्या केसेस पाहतो की शरीर म्हणजे नियतीनं त्यांचं नशीब सुद्धा जाळून टाकल्यासारखं झालेलं असतं, पण त्याच्यातून सुद्धा ते आपल्या आयुष्यात जे सौंदर्य निर्माण करतात, तिथं जी ताकद येते, हे सगळं नक्की काय असतं? तर याच्या मागं काहीतरी एक वेगळी भावना, एक वेगळी ताकद, जिद्द, उमेद आपल्यात असते आणि ती कुठंतरी रेझिलियन्सशी संबंधित आहे, असं मला वाटतं. याला एक रेझिलियन्सशी संबंधित आजच्या विषयाशी जर आपण एक साधर्म्य म्हटलं तर बाउन्सिंग बॉलचं उदाहरण खूप छान आहे इथे. की बॉल आपण खाली टाकल्यानंतर तो उसळ घेऊन पुन्हा त्या उंचीवर येतो, किंवा काही वेळेस त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त उंचीवर तो येतो. पण अर्थातच आपण ज्या सरफेसवर तो बॉल टाकतो, तो कठीण असतो. आपण गालिच्यावर टाकलेला बॉल बाउन्स होत नाही. म्हणजे उसळी घेण्यासाठी सुद्धा कठीण परिस्थिती समोर आलेली असते. त्यावेळेस तो बॉल त्याच वेगानं परत उलट वर येतो. आता हे होत असताना आपल्या अंगात एक प्रकारचा लवचिकपणा हवा असतो किंवा काही चिवटपणा, चिकटपणा, सातत्य हवं असतं. स्वतःबद्दलचा आदर मनामध्ये हवा असतो आणि मग त्या परिस्थितीला आपण सामोरं जातो आणि मग वर येतो, तोल सांभाळून ठामपणे उभं राहतो. त्यालाच रेझिलियन्स म्हणतात असं मला वाटतं. तर हा रेझिलियन्स म्हणजे नक्की काय असतो? तो मला अंगात आणायचा असेल तर मला काय करावं लागेल? किंवा याचे रिसोर्सेस कुठले? तो कसा निर्माण होतो? अर्थातच हे सगळं आपण आज डॉक्टर मीनल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आता मी विनंती करते की त्यांनी आता विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. तर रेझिलियन्स म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा बघूया. त्यांनी जसं म्हटलं की एखादा बॉल उसळी घेऊन वरती येतो, तर तसं बॉल सारखं बाउन्स बॅक करणं आणि ते कठीण परिस्थितीतनं, ऍडव्हर्स परिस्थितीतनं बाउन्स बॅक करणं, याला आपण रेझिलियन्स असं म्हणतो. मराठीमध्ये याला पटकन सावरणं किंवा पटकन मूळ पदावर येणं असं ज्याला म्हणतात, ते म्हणजे रेझिलियन्स. तर फक्त ह्या खूप संकटजन्य परिस्थितीत मधनच बाहेर येणं म्हणजे रेझिलियन्स का? तर साध्या डे टू डे अडचणी, साधे डे टू डे ताणतणाव किंवा दैनंदिन जीवनामध्ये येणारे प्रसंग, कठीण प्रसंग, घटना, यातनं पण बाहेर येणं हाही रेझिलियन्सच आहे. मग प्रश्न असा येतो की असं कोणी असतं का की ज्यांना रेझिलियन्सच नाहीये? तर मी असं म्हणेन की रेझिलियन्स हा थोडा बहुत असतोच सगळ्यांच्यात, कारण ती सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. आज आपण कुठल्याही परिस्थितीतनं काहीतरी हातपाय मारून बाहेर येतोच. पण असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जर का आपल्यावरती ह्या डिफिकल्ट प्रसंगांमध्ये खूप मानसिक परिणाम झाले किंवा डायबिटीस म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, हार्ट प्रॉब्लेम्स असे शारीरिक आजार चालू झाले, तर असं म्हणता येईल की आपला रेझिलियन्स कमी पडला. कारण आपण पुन्हा मूळ पदावर येऊ शकलो नाही, तर आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या हेल्थवर त्याचे थोडेसे डॅमेजिंग परिणाम दिसायला लागले. आता रेझिलियन्स ही एक वृत्ती आहे का? तर हो, ती एक वृत्ती आहे, तो एक गुण आहे. पण गुड न्यूज इज की रेझिलियन्स ही एक प्रोसेस आहे आणि याचाच अर्थ रेझिलियन्स हा डेव्हलप होतो किंवा तो शिकता येतो किंवा तो वाढवता येतो. त्यामुळे आज आपण नुसतं रेझिलियन्स म्हणजे काय हे जसं बघणार आहोत, त्याचबरोबर रेझिलियन्स वाढवण्यासाठी मला कुठले गुण लागतील
आणि ते कसे वाढवता येतील किंवा कुठल्या गुणांना मला जाणीवपूर्वक खत पाणी घालायला लागेल तेही बघणार आहोत. जसं आता मी तुम्हाला रेझिलियन्सची एक रेंज सांगितली की कमी रेझिलियन्स आणि व्यवस्थित रेझिलियन्स, तसं आपल्याला स्ट्रेसेसची पण रेंज बघायला लागेल. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की दरवेळेला एखादी मोठीच सुनामी किंवा मोठीच अडचण येईल असं नाही. अगदी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणं हे पण आपल्या आयुष्यात घडू शकतं आणि ते मोर दॅन वन्स घडू शकतं. कोविडच्या काळामध्ये लोकांचे जॉब्स गेले, त्यांना खूप मोठे फायनान्शियल लॉसेस झाले. तर ह्या वेगवेगळ्या टाइप्सच्या स्ट्रेसेस मध्ये मग रेझिलियन्स सेम राहतो का? तर आपल्याला असं लक्षात घ्यायचंय की रेझिलियन्स हा टाइप ऑफ स्ट्रेस मध्ये बदलू शकतो. म्हणजे समजा एखाद्या माणसाचा ऑफिस मधला बॉस खूप डॉमिनेटिंग आहे आणि तो हे अजिबात सहन करू शकत नाहीये ह्या स्ट्रेसला. पण समजा या माणसाला काहीतरी आजार झाला तर कदाचित तो ताण तो सहज पेलू शकेल. सो काही वेळेला असं होतं की आपला रेझिलियन्स वेगवेगळ्या स्ट्रेसेस मध्ये बदलतो. आता एखाद्या फॅमिली मेंबरला ऍडिक्शन आहे म्हणा, किंवा एखाद्या फॅमिली मेंबर बरोबर आपला सारखा सततचा वाद चालू असेल, किंवा एखाद्या फॅमिली मेंबर बरोबर आपलं पटत नसेल, म्हणजे थोडक्यात रिलेशनशिपचा ताणतणाव. रेझिलियन्स हा वेगवेगळ्या टाइप्सच्या स्ट्रेसेस मध्ये आपला बदलू शकतो. यंग एज मध्ये जनरली जर जॉब वगैरे गेला तर माणसाच्यात खूप आत्मविश्वास असतो. तो म्हणतो मी दुसरा जॉब सहज मिळवीन. पण 50शीत जॉब गेला तर त्या माणसाला मात्र टेन्शन येतं की बापरे, आता या वयात मला कोण जॉब देणार. पण या उलट जर का एखादा ब्रेकअप झाला तर 25शीतला यंग अडल्ट तरुण मुलगा मात्र त्यांनी पार अगदी कोसळून जाईल. पण कदाचित 40शी मध्ये एखादा लग्नामध्ये प्रॉब्लेम आले, डिवोर्स झाला, तर तो माणूस म्हणेल की नाही, आता माझ्याकडे इनफ एक्सपिरियन्स आहे की मी या सिच्युएशनला हँडल करेन. म्हणजे कुठले ताण तुम्ही सहज हँडल करू शकता आणि कुठले करू शकत नाही यावरनं पण तुमचा रेझिलियन्स ठरतो. आणि डिफरंट वेळेला म्हणजे आयुष्यातल्या वेगवेगळ्या स्टेजेसला पण आपला रेझिलियन्स बदलू शकतो. एखाद्या माणसाने जर आयुष्यात खूप कठीण परिस्थिती सारखी वारंवार बघितली असेल तर तो अक्षरशः गांजून गेलेला असतो, दमलेला असतो. अशा वेळेला त्याला पटकन हेल्पलेस वाटणं, पटकन निराशावादी वाटणं, माझ्याच वाट्याला हे सगळे स्ट्रेसेस का असं वाटणं हे खूप साहजिक आहे. त्याचबरोबर तो माणूस सगळे टक्के टोनपे खात थोडासा तयारही झालेला असतो. एखाद्या माणसाने खूप इझी आयुष्य भोगलेलं असतं आणि धाडकन त्याच्या अंगावर एखादा 30-35 स्ट्रेस येतो तर त्याला कदाचित छोट्या स्ट्रेसने सुद्धा तो कोलमडून जाऊ शकतो. सो कुठल्या स्टेजला आपल्या आयुष्याच्या आपण कुठला स्ट्रेस सामोरं जातोय याच्यावर आपण रेझिलियंट असू का नाही हे बऱ्याचदा अवलंबून असतं. आता आपण नॅचरली असं म्हटलं की काही लोकांमध्ये ही बाउन्सिंग बॅकची पॉवर खूप जास्त असते. का बरं असं? काही लोकच का एवढे पॉझिटिव्ह असतात किंवा का एवढे कॉन्फिडंट असतात? तर बरेचदा असं आपल्या लक्षात येईल की काही ओरिजिनल व्यक्तिमत्व जी असतात ना ती खूप पॉझिटिव्ह असतात. त्यांच्यात अगदी प्रचंड चिकाटी असते, पॉझिटिव्हिटी असते, आत्मविश्वास असतो. ते खूप मोटिवेटेड असतात आणि जिद्दीने काम करतात. आता जसं ओरिजिनल तुमची पर्सनॅलिटी ही जबाबदार आहे रेझिलियन्ससाठी, तसं लहानपणी तुमचं वातावरण कसं होतं घरातलं किंवा तुम्हाला पेरेंटिंग कुठल्या टाईपचं मिळालंय याच्यावरही खूप ठरतं की तुमचा रेझिलियन्स कसा असेल. अगदी छोटं उदाहरण देते. समजा लहानपणापासून तुमचे पेरेंट्स तुम्हाला खूप छान सपोर्ट करतात, त्यांनी तुम्हाला खूप छान सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट दिलं, जेव्हा तुम्हाला अडचणी आल्या तेव्हा त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं, तर अशा वेळेला मुलं ह्या एका ट्रस्टनी मोठी होतात की माझ्या वातावरणात नेहमी सेफ्टी, सिक्युरिटी आणि स्टेबिलिटी असते, मला नेहमी मदत आणि पाठिंबा मिळतो. आता हे कंडिशनिंग आणि हा बिलीफ इतका आवश्यक ठरतो पुढच्या आयुष्यात की जर का पुढे त्यांना काही प्रॉब्लेम आला तर माझ्या आयुष्यात मला नक्की मदत मिळेल लोकांकडनं किंवा नक्की मला पटकन स्टेबिलिटी, सिक्युरिटी मिळेल यावर त्यांचा दृढ विश्वास असतो आणि त्यामुळे त्यांची पॉझिटिव्हिटी कायम राहायला खूप मदत होते. या उलट जर एखाद्या मुलाला खूप अस्थिर एन्व्हायरमेंट असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, पेरेंट्सचा फारसा सपोर्ट नसेल, त्याला किंवा तिला एकटीला स्ट्रगल करत मोठं व्हावं लागलं असेल, तर नंतर प्रॉब्लेम आला तर पहा आता आणखीन एक प्रॉब्लेम. आता नेहमीप्रमाणे मला कोणाचाच सपोर्ट मिळणार नाही, नेहमीप्रमाणे मला एकट्यालाच लढायचंय, ही एक
मनामध्ये असुरक्षिततेची भावना असू शकते आणि त्यामुळे रेझिलियन्स कमी पडू शकतो. सो लहानपणी मिळालेला ट्रस्ट, सेफ्टी, सिक्युरिटी ही रेझिलियन्ससाठी अतिशय महत्वाची असते. आपण आजच्या नंतरच्या चर्चेमध्ये बघणारच आहोत की रेझिलियन्ससाठी चांगली इमोशनल मॅनेजमेंट खूप आवश्यक असते आणि इमोशनल मॅनेजमेंट आपण आपल्या पेरेंट्स कडनं शिकतो. त्यामुळे आपले पेरेंट्स जर छान इमोशनली इंटेलिजंट असले तर ते मुलांनाही इमोशनली इंटेलिजंट बनवतात. ते मुलांना चांगला गायडन्स करतात की इमोशन्स कशा मॅनेज करायच्या आणि त्यामुळे आयुष्यात नंतर जर का काही अपयश आलं, निराशा आली तर त्यातनं पटकन बाहेर पडायला त्या लोकांना खूप मदत होते. त्यामुळे काही लोकांमध्ये रेझिलियन्स जास्त का, तर त्यांचं लहानपण आणि त्यांना मिळालेलं चांगलं पोषक वातावरण हे रेझिलियन्ससाठी खूप महत्वाचं ठरतं. आता आपण असं बघूया की या रेझिलियन्ससाठी काय काय वैशिष्ट्य आहेत जी आपल्याला लागणार आहेत किंवा गुण काय लागणार आहेत. आपण नेहमीच इसापच्या कथांमध्ये ऐकलेलं आहे की गवत फार पटकन वाकतं पण मोठे वृक्ष वाकत नाहीत, ते उन्मळून पडतात. म्हणजेच नुसतंच ताकद असणं हे काही रेझिलियन्सचं लक्षण नाही. केव्हा वाकायला पाहिजे, केव्हा ऍडजस्ट व्हायला पाहिजे हे पण आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की रेझिलियन्स मध्ये आपल्याला अडॅप्टेबिलिटी आणि ऍडजस्टेबिलिटी लागते. आता हा स्क्वीझी बॉल तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, तो स्क्वीज करून सोडला की तो परत ओरिजिनल आपल्या शेपला येतो. तशीच ऍडजस्टेबिलिटी आपल्याला रेझिलियन्स मध्ये लागते. याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्याला अडचणी येतात किंवा संकट येतात तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनशैलीत बरेचसे बदल करावे लागतात. आता हे बदल तात्पुरते असू शकतील किंवा हे बदल कायमचे करायला लागू शकतील. तर हे बदल करण्याची जी क्षमता आहे, जी फ्लेक्झिबिलिटी आहे, ती आपल्याला असणं फार आवश्यक आहे. आता अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या माणसाची नोकरी गेली कोविडच्या काळामध्ये, तर नोकरी गेल्यानंतर जो एक आर्थिक फटका बसतो त्यामुळे साहजिकच आता आपली लॅविश जीवनशैली मेंटेन नाही करता येणार. आपल्याला खर्च कमी करावे लागतील. ऍज अ फॅमिली जितके पैसे वाचवता येतील तितके वाचवायला लागतील. नवीन नवीन पैसे मिळवण्याचे अव्हेन्यू शोधायला लागतील. कदाचित घरातली सगळी अडल्ट मंडळी आहेत त्या सगळ्यांना काम करावं लागेल. सो ही जी ऍडजस्टमेंट आहे, ही ऍडजस्टमेंट करण्याची कपॅसिटी ही रेझिलियन्ससाठी फार महत्वाची आहे. आता ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आलेली परिस्थिती ऍक्सेप्ट करायला लागेल, म्हणजेच परिस्थितीचा सामना करायला लागेल. आता मी तुम्हाला ह्या निमित्ताने थोडीशी उदाहरणं देणार आहे. अर्थातच या क्लायंट्सचे इम्पॉर्टंट डिटेल्स मी किंवा नावं सांगणार नाहीये, पण तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून थोडीशी उदाहरणं देणार आहे. माझ्याकडे एक क्लायंट होती आणि तिचा नवरा अतिशय अचानक कोविडमध्ये हार्ट अटॅकनी अक्षरशः 2 दिवसाच्या कोविडमध्ये गेला. आता तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की कोविडमध्ये जेव्हा हॉस्पिटलाइज केलं जातं आपल्याला पेशंटला भेटता येत नाही. सो नवरा हॉस्पिटलमधनं घरनं हॉस्पिटलमध्ये गेला, त्यानंतर अनफॉर्च्युनेटली या बाईला नवऱ्याला पाहता सुद्धा आलं नाही. आता अचानक असा नवरा गायब झाल्यामुळे ह्या क्लायंटला माझ्या विश्वासच बसत नव्हता की आपला नवरा आता या जगात नाहीये. म्हणजे टेलिफोनची बेल वाजली, घराच्या दाराची बेल वाजली की बाई ती दचकून उठून धावत सुटायची की माझा नवरा आला. सो तुम्हाला हे लक्षात येईल की याला सायकोलॉजीमध्ये आम्ही डिनायल असं म्हणतो. डिनायल म्हणजे एखाद्या परिस्थितीला नाकारणं, त्या परिस्थितीला ऍक्सेप्ट न करणं. आता साहजिकच नवरा जाणं ही फार मोठी त्या बाईवरती वीज कोसळल्यासारखं आहे, पण जितक्या लवकर ह्या क्लायंटला या परिस्थितीचा सामना करता येईल तितक्या लवकर तिला रेझिलियंट होता येईल. आणि त्यामुळे जोपर्यंत ती हे ऍक्सेप्ट करत नव्हती तोपर्यंत तिच्या मनावरती खूप डीप याचा परिणाम होत होता. हीच गोष्ट मी आता तुम्हाला लुझिंग जॉब बद्दल किंवा बिझनेस मध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्स बद्दल सांगितली. बऱ्याचदा आम्हाला असं दिसून येतं की कोविडमध्ये जर एखाद्याचा जॉब गेला तर ते लोक हट्टीपणे अडून बसतात की माझ्या ओरिजिनल जॉबचीच मला प्रोफाईल पाहिजे किंवा मला तेच डेसिग्नेशन पाहिजे, मला तेवढाच पगार पाहिजे, मी अजिबात माझ्या लाईफस्टाईलमध्ये फरक करणार नाही. सो ह्या अडॅप्टेबिलिटी मध्ये आणि ऍडजस्टेबिलिटी मध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला फ्रस्ट्रेशन टॉलरन्स किती आहे. आता सायकोलॉजी जाणणाऱ्यांना माहितीच आहे
की फ्रस्ट्रेशन टॉलरन्स हा सायकोलॉजी मधला एक फार महत्वाचा क्रायटेरिया मानला जातो हेल्थ बद्दलचा, मेंटल हेल्थ बद्दलचा. आणि जर आपल्यामध्ये फ्रस्ट्रेशन टॉलरन्स नसेल किंवा नकार पचवण्याची शक्ती नसेल आणि असा हट्ट धरला की सगळं माझ्या मनाप्रमाणेच व्हायला पाहिजे, तर मग आपली अडॅप्टेबिलिटी जाते आणि फ्लेक्झिबिलिटी जाते. त्यामुळे अडॅप्टेबिलिटी, ऍक्सेप्टन्स आणि फ्लेक्झिबिलिटी हे अतिशय महत्वाचं आहे रेझिलियन्ससाठी. आता अडॅप्टेबिलिटी बरोबरच आपल्याला अवेअरनेस पण पाहिजे की माझी जी काही सिच्युएशन आहे ती सिच्युएशन कशामुळे आली आहे आणि मी त्या सिच्युएशनला कशा पद्धतीने पाहतीये किंवा पाहतोय. सो बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं, एखादे खूप सिव्हिअर ताणतणाव असतात, तेव्हा आपण या प्रसंगाला सामोरं जाताना खूप भावनांच्या आहारी जातो. म्हणजे समजा जर एखाद्याला जॉब गेल्यानंतर खूपच निराशा आली किंवा एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर ती खूपच अँशियस झाली, तर आपण नक्की कशा पद्धतीने रिॲक्ट करतोय किंवा मी माझ्या आजारपणाला कशा पद्धतीने पाहतेय हा अवेअरनेसच निघून जातो. आणि बऱ्याचदा काय होतं, ह्या तणावामध्ये बुडून गेल्यामुळे आपली विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता जाते. खूपदा आम्हाला असं दिसून येतं की माणसं आजारी पडतात आणि अहो साधं टेस्ट करून घ्या म्हटलं तर टेस्ट करायला पण तयार नसतात, कारण त्यांना ते टेस्ट रिपोर्ट वाचायची सुद्धा भीती वाटत असते. सो कित्येक वेळा असं आम्हाला दिसून आलं या कोविडच्या काळात स्पेशली, की लोक आजारी पडली, त्यांना जबरदस्तीने आम्हाला कोविड टेस्ट करावी लागली आणि टेस्ट केल्यावर लक्षात आलं की हा कोविड नाहीच आहे, साधा सर्दी खोकला आहे. सो खूपदा लोक कल्पनेनी घाबरून जाऊन काही गोष्टी करत नाहीत. तर अवेअरनेस आणि ऑब्जेक्टिव्हिटी या काळात सक्षम ठेवणं, जागृत ठेवणं खूप खूप आवश्यक असतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मला जर का स्वतःमध्ये बदल करायचे असतील, म्हणजे माझ्या भोवतीची परिस्थिती जर तणावजन्य आहे आणि त्याच्याबरोबर मला जर का ऍडजस्ट करायचंय, तर मला नक्की काय बदल करायला लागतील हे कळण्यासाठी सुद्धा मला ऑब्जेक्टिव्हिटी लागते. म्हणजे मला जर असं कळलं की अरे मी फारच घाबरतेय, एवढं घाबरण्याची गरज नाही, तर माझी अँझायटी कमी होईल. किंवा मला जर का कळलं की अरे मला अमुक तमुक व्यक्ती माझ्याशी वाईट वागते असं समजून राग येतोय, तर मग मला त्या मागचा ऍटिट्यूड कळतो आणि माझा राग कमी होतो. म्हणजे स्वतःमध्ये बदल करण्यासाठी स्वतःकडे ऑब्जेक्टिव्हली पाहणं जे आहे ना, ते अत्यंत महत्वाचं आहे रेझिलियन्ससाठी. आणि या ऑब्जेक्टिव्हिटीनी, या तटस्थपणामुळे आपल्याला क्लॅरिटी येऊ शकते की आपण नक्की कसं वागतोय आणि आपल्याला काय बदल करायला हवा. त्यामुळे ऍडजस्ट करायचं झालं, बदल करायचा झाला, तर त्यासाठी जो अवेअरनेस लागतो त्याच्यासाठी तटस्थपणा लागतो. त्यामुळे तटस्थपणा ही अत्यंत महत्वाची क्वालिटी आहे आपल्या रेझिलियन्ससाठी. थोडंसं पुढे जाऊया. आता मी असं म्हटलं की आपल्याला ऍडजस्ट करता आलं पाहिजे, आपल्याला अवेअर राहता आलं पाहिजे. हे का महत्वाचं आहे? कारण खूप प्रसंगात आम्हा काउन्सिलर्सना असं दिसतं की लोक येतात तर काउन्सिलिंग करता, पण ते दरवेळेला कुठला तरी फॅमिली मेंबर मला कसा त्रास देतोय किंवा अमक्या तमक्यामुळे माझा जॉब कसा गेला किंवा ह्या सगळ्यांनी एकत्रितपणे कसं माझ्या विरुद्ध कट कारस्थान करून मला नोकरीवरनं काढलं, ह्या टाईपच्या गोष्टी लोक खूप बोलतात. म्हणजे अमक्या तमक्यानी कसं वाईट वागल्यामुळे मला माझ्या आयुष्यात त्रास होतोय, असा कंप्लेनिंगचा किंवा ब्लेमिंगचा त्यांचा स्वर असतो. सो बऱ्याचदा तुमच्या असं लक्षात येईल, एखादा मोठा संकट आलं किंवा एखादी मोठी अडचण आली की लोक ब्लेम करायला कोणाला तरी शोधतात. त्यामुळे लोक जेव्हा काउन्सिलिंगला येतात तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना असं सांगते की जर का तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची असेल, तुमचं आयुष्य तुम्हाला स्वतःला बदलायचं असेल आणि त्यासाठी तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार असाल, तरच काउन्सिलिंगची मदत होईल. तुम्हाला जर इथे येऊन नुसतं दुसऱ्यांना ब्लेम करायचं असेल तर काउन्सिलिंगचा फायदा होणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला इतर लोकांशी वागताना हे लक्षातच ठेवलं पाहिजे की दोन माणसांच्या इंटरॅक्शन मध्ये ऍटलिस्ट 50% सहभाग आपला असतो. त्यामुळे जर मी माझे 50% बदलले तर सिच्युएशन मध्ये नक्की 50% फरक होणार आहे. आणि त्यामुळे एस्पेशली डिवोर्स सारख्या काउन्सिलिंग मध्ये आम्हाला नवरा बायकोंना हे सांगायला लागतं की समोरच्या पार्टनरच्या काय चुका आहेत त्यापेक्षा माझ्या काय चुका आहेत याच्यावरती लक्ष केंद्रित करा.
स्वतःमध्ये बदल करा, निदान 50% तरी तुमची रिलेशनशिप डेफिनेटली सुधारणार आहे. सो 1-2 उदाहरणं सांगते. माझ्याकडे एका मोठ्या कंपनीचे एक बॉस आले ते, आणि त्यांच्या मिसेसनी ही कंपनी चालू केली होती. आणि कोविडमुळे अनफॉर्च्युनेटली त्यांचा जो सेटअप होता तो सगळा सेटअप बंद झाला होता. सो ही हॅड टू कम अप विथ न्यू बिझनेस आयडियाज. आता बिझनेस आयडियाज जेव्हा जनरेट करायला त्यांनी आपल्या टीमला सांगितलं, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की टीम आपल्यासमोर काहीच बोलत नाही. फारसे काही कोणी क्रिएटिव्ह काही सोल्युशन्स किंवा अल्टरनेटिव्ह सजेस्टच करत नाही. आश्चर्य म्हणजे या बॉसनी थ्रू काउन्सिलिंग हे मान्य केलं की मीच प्रोबॅबली खूप डॉमिनेटिंग आहे, नुसतं डॉमिनेटिंग नाही तर क्रिटिकल पण आहे, आणि त्यामुळे माझ्या टीमला माझ्यासमोर बोलताना खूप टेन्शन येतं. छान त्यांनी स्टेप अशी घेतली की त्यांनी आपल्या बायकोला पुढच्या प्रोजेक्टचा लीड केलं. त्यांना असं लक्षात आलं की आपली बायको जास्त चांगल्या पद्धतीने टीमशी डील करते, ती जास्त एम्पॅथेटिक, जास्त फ्रेंडली आहे, टीम जास्त ओपन आहे. सो त्यांनी आपल्या बायकोला त्या पुढच्या प्रोजेक्टचं लीड बनवलं, आणि संपूर्ण त्यांचा प्रोजेक्ट आणि सगळी कंपनी त्यांनी रिस्ट्रक्चर केली. सो त्यांनी स्वतःच्या वागण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. माझी टीम क्रिएटिव्हच नाही, कोणाला काही पडलेलीच नाही, कोणाला काही मोटिवेशनच नाही, असं ब्लेम न करता मला काय बदल करता येते ते बदल त्यांनी करून आपल्या कंपनीमध्ये खूप रिमार्केबल चेंजेस घडवून आणले. सो जेव्हा माणूस स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी एखाद्या घटनेमधली, एखाद्या इव्हेंट मधली समजतो ना, माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे याच्यावर विचार करतो, तेव्हा त्याला योग्य ते बदल करता येतात. आणखीन एक गमतीशीर उदाहरण देते. एक नवरा बायको आले होते, प्रचंड घरात भांडणं होत होती, सगळ्या घराची मनःशांती बिघडली होती, आणि एस्पेशली कोविडमुळे तर लोक खूप कंप्लेंट करत आमच्याकडे येतात की 12-12, 17-17 तास एकाच व्यक्तीचा चेहरा बघत राहणं आम्हाला फार अवघड होतं कोविडच्या काळात म्हणून. तर तसे हे भांडणारे नवरा बायको. आता जेव्हा त्यांची भांडणं आम्ही सॉर्ट आउट करायला लागलो, तेव्हा बायकोनी स्वतःहून हे कबूल केलं की मला स्वयंपाक करायला आवडत नाही, मला घरकाम आवडत नाही, आणि नवरा प्रचंड हौशी कुक. सो दोघांनीही स्वतःच्या वागण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन रिस्पॉन्सिबिलिटी स्विच केल्या. नवरा जास्त घरातली रिस्पॉन्सिबिलिटी, कुकिंग, क्लिनिंग बघायला लागला, बायको बँकेची कामं, बाहेरची कामं बघायला लागली, आणि त्यांची भांडणं चांगली सॉर्ट आउट झाली. आता तुम्हीच असं बघा की जर ते नुसते एकमेकांना ब्लेम करत बसले असते तर पूर्ण कोविडच्या काळात नुसते भांडत बसले असते. सो मी जसं म्हटलं तसं की रेझिलियन्स हा संकटांमध्येच लागतो असंही नाही, तर डे टू डे ताणतणावामध्ये सुद्धा आपल्याला खूप रेझिलियन्स वापरावा लागतो. आपणच आपली सिच्युएशन चेंज करण्यासाठी प्रयत्न जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ती सिच्युएशन बदलणार नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. आता रिस्पॉन्सिबिलिटी तर मी घेतली. रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्यानंतर मला काय लागणार आहे बरं फार महत्वाचं, ते म्हणजे मला प्रोऍक्टिव्हिटी लागणार आहे. म्हणजे मला जर का माझा सहभाग माहिती झालाय तर आता पुढाकार घेऊन मी बदलही करून घेतला पाहिजे. सो हे पुढाकार घेऊन जे बदल करवणं आहे त्याला आपण प्रोऍक्टिव्हिटी असं म्हणतो. प्रोऍक्टिव्हिटीची सुद्धा खूप छान 2-3 उदाहरणं आहेत माझ्या क्लायंट्समध्ये. अनफॉर्च्युनेटली माझ्या एका क्लायंटना खूप शुगर झाल्यामुळे पायाला गँग्रीन झालं, आणि त्यांचा पाय अँप्यूट करायला लागला, कापून टाकायला लागला, मेजर पायाचा पोर्शन. आता तुम्ही लक्षात घेऊ शकता की ही खरंच एखाद्यासाठी खूप ट्रॉमॅटिक सिच्युएशन आहे. म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले तेव्हा ऑलमोस्ट कोमॅटिक स्टेजमध्ये होते, आणि उठले तेव्हा त्यांना कळलं की आपला पाय नाहीये जागेवर. तुम्ही विचार करू शकता की किती मोठा प्रचंड मानसिक धक्का या माणसाला बसला असेल. आता आश्चर्य म्हणजे या माणसाने काय करावं, तर हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाल्या त्यांनी प्रचंड वाचन चालू केलं. कशाबद्दल, तर पायासाठी फिजिओथेरपी काय करता येते, आपल्याला प्रोस्थेसिस म्हणजे आर्टिफिशियल लेग कसा बसवून घेता येईल, त्यासाठी माझा पाय किती हील झालेला असला पाहिजे. त्यांनी फिजिओथेरपिस्टला बोलवून एक्सरसाइजेस सुरू केले. त्यांनी त्यांची गाडी बदलून ऑटोमॅटिक गाडी घेऊन टाकली, जेणेकरून त्यांना डावा पाय वापरायलाच लागणार नाही क्लचसाठी. सो प्रचंड पुढाकार घेऊन या माणसानी पुढच्या काही महिन्यांमध्ये प्रोस्थेसिस बसवून तो माणूस चालायला, फिरायला, गाडी चालवायला आणि नॉर्मल आयुष्य लीड करायला लागला. तर इथे आपल्याला असं दिसून येईल की आपण जे आतापर्यंत 4ही गोष्टी सांगितल्या, ऍडजस्टेबिलिटी सांगितली, आपण म्हटलं की आपल्याला स्वतःमध्ये अवेअरनेस जनरेट झाला पाहिजे, आपल्या स्वतःमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे, आणि आपण प्रोऍक्टिव्ह झालं पाहिजे.
या सगळ्या गोष्टींना या माणसाने फॉलो केलं आणि स्वतःचं आयुष्य पुन्हा नॉर्मल घडवून आणलं. दुसरं एक उदाहरण देते. असेच एक आमचे क्लायंट्स वयाच्या अगदी 45 पर्यंत खूप सुंदर त्यांनी सगळी नोकरी वगैरे केली. आणखीन म्हणजे मी खूप काळ या व्यक्तीला ओळखते. सो ऑलमोस्ट आता 50ला आले ते. त्यांची सर्व्हिस बरीच वर्ष झालेली, मोठ्या पोस्टवर कंपनीच्या. आणि कोविडमुळे सडनली काही सिनियर लोकांना जेव्हा काढून टाकण्यात आलं, त्याच्यात अनफॉर्च्युनेटली यांनाही काढून टाकण्यात आलं. आता तुम्ही विचार करू शकता, अचानक 50शीत जर जॉब गेला तर माणसाला असं वाटतं की बापरे, आता मी एवढं बिझी लाईफ जगलोय, आता मी काय करू? आणि पैशाचा फ्लो बंद झाला, माझ्या मुलांची अजून लग्न व्हायची आहेत. त्यामुळे त्यांना इतकं टेन्शन आलं काही काळाकरता की आता मी हे सगळं कसं निभावून देणार आहे. पण या माणसाने काय करावं? त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये सगळ्या रिटायर झालेल्या माणसांचा एक क्लब स्थापन केला आणि ऑनलाईन सर्च करून एक चांगला फायनान्शियल कन्सल्टंट आणून सगळ्यांसाठी लेक्चर त्यांनी आयोजित केलं की फायनान्सेस कसे मॅनेज करायचे. नुसतं हेच नाही तर हेल्थ कशी मॅनेज करायची किंवा आपल्या फावल्या वेळात आपण कसं एक्सरसाइजेस करायचे, असे वेगवेगळे विषय घेऊन त्यांनी सगळ्या आपल्याबरोबरच रिटायर झालेल्या सगळ्यांना एक चांगली लाईफस्टाईल कशी डेव्हलप करायची याविषयी उत्तम मार्गदर्शन केलं. सो तुम्हाला आपल्या आसपास नेहमी प्रोएक्टिव्हिटीची अशी उदाहरणं बघायला मिळतील की जे लोक पुढाकार घेऊन स्वतःसाठीच नाही तर समाजासाठी सुद्धा खूप गोष्टी करत असतात. या लोकांमध्ये प्रचंड रेझिलियन्स असतो आणि बाउन्स बॅक करण्याची यांची ताकद आणि पॉझिटिव्हिटी रिमार्केबल असते. सो साहजिकच आपला पुढचा मुद्दा आहे पॉझिटिव्हिटी. सो मला हे कार्टून खूप आवडतं की बरेचदा लोक विचारतात की अहो तुम्ही पॉझिटिव्हिटी कुठून आणता? तर पॉझिटिव्हिटी कुठूनही आणावी लागत नाही, ती आत जनरेट व्हावी लागते. आणि पॉझिटिव्हिटी जनरेट होण्यासाठी आपण आपल्या निगेटिव्हिटीला चांगलं हँडल करायला पाहिजे, ते आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत. सो पॉझिटिव्हिटी म्हणजे काय? तर मी म्हणते की पॉझिटिव्हिटी म्हणजे प्रयत्नवाद. पॉझिटिव्हिटी म्हणजे प्रोसेस ओरिएंटेड अप्रोच. मला रिझल्ट काय येईल, मी सक्सेसफुल होईन की नाही, आय डोंट केअर. पण मी मनापासून प्रयत्न केले आणि मी ते प्रयत्न एन्जॉय केले की तीच माझी पॉझिटिव्हिटी. खूप लोक तुम्हाला असे भेटतील जे आयुष्याकडे खूप अर्धा ग्लास भरलेला या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघतात. आणि ही खरंच खूप छान गोष्ट पण आहे. 1 मिनिटात मी तुम्हाला याचे थोडेसे निगेटिव्ह तोटे पण सांगणार आहे. पण जनरली बाय अँड लार्ज पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा आपल्याला खूप कामाला येतो. याचं कारण असं की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वाली माणसं चांगल्या गोष्टींकडे बघतात, ते स्वतःला नेहमी मोटिवेटेड ठेवू शकतात. म्हणजे माझ्या आयुष्यात जर बदल करायचा असेल तर मी काय रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, मी कसा पुढाकार घ्यायचा, काय काय छान छान गोष्टी मी माझ्या आयुष्यात करीन, इथे त्यांचा सगळा दृष्टिकोन असतो. आणि त्यामुळे त्यांना पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टीतनं सुद्धा पुढे जायला खूप मदत करतो. आता ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी मी सांगते तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही जर अवेअरनेस डेव्हलप केला, तुम्ही जर ऍडजस्टेबिलिटी डेव्हलप केली, तुम्ही जर का स्वतःमध्ये प्रोएक्टिव्हिटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची सवय लावली, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणलात, तर या सगळ्यामध्ये सायमल्टेनियसली आपल्या व्यक्तित्वाचा पण विकास होतोय, आपली पर्सनल लेवलवरती पण ग्रोथ होतीये. आणि रेझिलियन्स मध्ये पर्सनल ग्रोथ हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण बरेच लोक मला असं विचारतात की अहो डॉक्टर, रेझिलियन्स म्हणजे फक्त सहन करत राहणं का? आम्हाला एका संकटानंतर दुसरी संकट येत आहेत आणि आम्ही आपल्या हेल्पलेसली त्यातनं सहन करत राहतोय, म्हणजे रेझिलियन्सच झाला की तो. पण नुसती सहनशीलता म्हणजे रेझिलियन्स नाही. रेझिलियन्स मध्ये आपल्याला काय बदल करायला हवेत म्हणजे आपली परिस्थिती बदलेल आणि मग ते बदल आपण स्वतःमध्ये घडवून आणणं आणि आपल्या पर्सनॅलिटीची ग्रोथ करून आणणं, हे पण एक खूप महत्वाचा रेझिलियन्सचा आस्पेक्ट आहे. सो आता तुम्हाला जे मी आता 2 उदाहरणं दिली, एक डायबेटिक क्लायंटचं माझ्या उदाहरण दिलं किंवा रिटायर झालेल्या माणसाचं उदाहरण दिलं, तुमच्या लक्षात येईल की त्यांनी आपल्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणले. त्या निमित्ताने त्यांच्या नव्या ओळखी झाल्या, त्यांना नवीन कौशल्य शिकायला मिळाली आणि मुख्य म्हणजे त्यांना आयुष्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला. सो बऱ्याचदा आपल्या असं लक्षात येईल की जर आपण रेझिलियन्स वाढवायचा प्रयत्न केला तर त्या निमित्ताने आयुष्याकडे कसं पाहायचं
याचा एक चांगला पॉझिटिव्ह आणि नवा दृष्टिकोन आपल्याला याच्यामध्ये नक्कीच मिळू शकतो. आणि त्यामुळे रेझिलियन्स मध्ये या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींच्या बरोबर पर्सनल ग्रोथ होणं हा एक अतिशय महत्वाचा आस्पेक्ट आहे. आता पॉझिटिव्हिटी बद्दल सेल्फ हेल्प बुक्स मध्ये, व्हिडिओज मध्ये इतकं बोललं जातं, म्हणून एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला पॉझिटिव्हिटी बद्दल सांगायची. खूप लोकांना असं वाटतं की पॉझिटिव्हिटी म्हणजे सारखं छान छान बोलायचं, छान छान वागायचं, हसायचं, स्माइली फेस ठेवायचा आणि सारखं म्हणायचं की मी आपली छान आहे. हे म्हणजे पॉझिटिव्हिटी का? तर नाही, याला आम्ही फेक पॉझिटिव्हिटी किंवा टॉक्सिक पॉझिटिव्हिटी असं म्हणतो. पॉझिटिव्हिटी म्हणजे समस्यांकडे दुर्लक्ष करणं नाही, समस्यांना ओळखणं, त्यांना तोंड देणं. बऱ्याचदा मग या समस्या ओळखताना आपल्याला धक्का बसू शकतो, आपण घाबरू शकतो, निगेटिव्हिटी येऊ शकते, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण त्यांना निचरा करून दिल्यानंतर, त्यांना वाट करून दिल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी येते ती खरी पॉझिटिव्हिटी. मग हे फेक पॉझिटिव्हिटी लोक का बरं आणतात? तर बऱ्याचदा मला असं दिसतं की ही फेक पॉझिटिव्हिटी एक कोपिंग मेकॅनिझम म्हणून येते. खूपदा माझी काय चूक झाली, या घडलेल्या घटनेमध्ये माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, हे बघण्याकरता जो तगडा आत्मविश्वास आणि सेल्फ एस्टीम लागतो ना, तो लोकांकडे नसतो. आणि त्यामुळे सारखं ते स्वतःला ऑल इज वेल, सगळं छान आहे, माझ्याकडे काही प्रॉब्लेम नाहीये असं सांगत राहतात. म्हणजेच आपण जे पहिला पॉइंट बघितला की परिस्थितीचा सामना करणं, तर ते परिस्थितीचा सामना करण्याचं धाडस या माणसांमध्ये नसतं. त्यांना कसलीही जबाबदारी घ्यायची नसते आणि कसलेही प्रयत्न करायचे नसतात. अहो तुम्हाला गंमत सांगते, आमच्याकडे कपल्स येतात जेव्हा मॅरेज काउन्सिलिंगसाठी, तेव्हा जनरली ज्या एका पार्टनरनी अपॉइंटमेंट घेतलेली असते, तो पार्टनर बिचारा किंवा बिचारी हिरीहिरीने सांगत असते की हे गोष्ट आहे, हे गोष्ट आहे, हे चेंज करायला हवं. आणि दुसरा पार्टनर मात्र छे, मला या लग्नात काहीच प्रॉब्लेम दिसत नाही, माझ्यासाठी सगळं छान आहे असं म्हणून मोकळा होतो. ही फेक पॉझिटिव्हिटी. सब ठीक हो जाएगा असं हिंदी सिनेमासारखं थिंकिंग असणं, मॅजिकल थिंकिंग की मला प्रॉब्लेम्स आहेत पण ते सॉल्व्ह होतील ना आपोआप, मी कशाला काही केलं पाहिजे, अशा प्रकारचं ऑल इज वेल थिंकिंग म्हणजे फेक पॉझिटिव्हिटी. आता तुम्ही खरी पॉझिटिव्हिटी आणि फेक पॉझिटिव्हिटी ओळखणार कशी? तर फेक पॉझिटिव्हिटी वाली माणसं जेव्हा तुम्ही त्यांना पॉइंट ब्लँक प्रॉब्लेम्स विचारता, तेव्हा ते खूप डिफेन्सिव्ह होतात. त्यांना नक्की प्रॉब्लेम्स काय आहेत ते सांगताच येत नाही. फक्त रिपीटेडली मीच कसा पॉझिटिव्ह आहे हे ते सांगत राहतात. आणि त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येतं की हा माणूस पॉझिटिव्हिटीचा मुखवटा घालतोय, ही पॉझिटिव्हिटी खरी नाही आणि ती खरी नसावीही. का नसावी मी आता सांगते. सो आपला अत्यंत महत्वाचा, मी असं मानते की काही जे ऍट्रिब्यूट्स रेझिलियन्ससाठी सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत, त्यापैकी मी असं म्हणेन की इमोशनल रेग्युलेशन हा सगळ्यात महत्वाच्या ऍटिट्यूड्स पैकी एक आहे. भावनांचं नियोजन. आणि मला नेहमी असं, मी सगळ्या लोकांना ओपनली सांगते की आपल्याला शाळेत इतके सगळे विषय शिकवतात, पण भावनांचं नियोजन कधी कोणी का शिकवत नाही? ते तर आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि आपल्याला कधीच कोणी शिकवत नाही. हे भावनांचं नियोजन आपण आपल्या पेरेंट्सना बघून लहानपणापासून शिकत आलेले असतो. सो एखाद्या प्रसंगाला तुम्ही कसं तोंड देता याचा मेकिंग किंवा ब्रेकिंग पॉइंट असतो भावनांचं नियोजन. बऱ्याचदा काय होतं, संकट काळामध्ये आपल्याला इतक्या भावनांचा भर असतो किंवा खूप इंटेन्स भावना असतात की या भावनेच्या भरात आपण वाहून जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची खूप 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 शक्यता असते. मी बघितलेली आहेत क्लायंट्स की ज्यांच्यामध्ये खूप रागाच्या पोटी किंवा खूप फ्रस्ट्रेशनच्या पोटी त्यांनी डिवोर्सचा निर्णय घेतलेला आहे. असे लोकांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की ज्यांनी खूप नैराश्यापोटी आत्महत्या केलेली आहे. बिझनेस डिसिजन्स कित्येक लोकांनी चुकवलेले आहेत केवळ भावनांच्या भरात येऊन. त्यामुळे भावना ह्या आपल्या बिहेवियरला, आपल्या ऍटिट्यूडला खूप प्रचंड प्रमाणात अफेक्ट करतात. आणि त्यामुळे भावनांचं नियोजन खूप आवश्यक आहे. काय होतं, जेव्हा आपण एकदम कुठल्या तरी संकटाला सामोरं जातो, एखादी भयावह परिस्थिती असते, तेव्हा आपण खूप असहाय्य किंवा हेल्पलेस फील करतो. त्यावेळेला आपण इतके ब्लँक होतो की आपल्याला आयुष्य डेड एंड आहे असं वाटायला लागतं.
किंवा आपण त्यातून कसेबसे बाहेर पडलो जरी तर या प्रचंड अँझायटी किंवा चिंता वाटायला लागते, निराशावाद वाटायला लागतो. आणि मी नेहमी असं म्हणते की हा खूप स्लिपरी स्लोप आहे. याच्यातनं जर का तुम्ही पटकन बाहेर नाही आलात तर या दलदलीत आणखीन खोल 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 फसत जाणं हे खरं तर खूप वेळा लोकांच्या बाबतीत घडतं. आणि त्यामुळे भावनांचं नियोजन करता येणं फार आवश्यक आहे. अगेन गुड न्यूज इज भावनांचं नियोजन शिकता येतं. आता अगदी थोडक्यात जर या नियोजनाचे 3 टप्पे सांगायचे झाले तर मी असं म्हणेन की पहिला टप्पा आहे म्हणजे मला काहीतरी भावना माझ्यात निर्माण झालीये हे समजणं. थट्टा नाही करत आहे, पण खूप जण खूप राग आला किंवा खूप निराश झाले किंवा अँझायटी असेल तर मला अस्वस्थ वाटतंय याच्या पलीकडे काहीही सांगू शकत नाहीत. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की या लोकांमध्ये भावनांचा अवेअरनेस नसतो. सो सगळ्यात पहिल्यांदा तर मला हे कळलं पाहिजे की हा जो अस्वस्थपणा आहे हे म्हणजे माझी निराशा आहे किंवा माझा लोनलीनेस आहे किंवा मला राग आलाय किंवा मला खूप आत्ता निराशावादी किंवा हेल्पलेस वाटतंय. सो सगळ्यात पहिल्यांदा आलेला असला पाहिजे तो म्हणजे अवेअरनेस. दुसरं म्हणजे या अवेअरनेसला नाव देता आलं पाहिजे. एकटेपणा वाटतोय का, निराशा वाटतेय का, हेल्पलेस वाटतंय का, असहाय्य वाटतंय का, राग आलाय का, या भावनांना जोपर्यंत आपण नाव देत नाही, जोपर्यंत त्यांना आपण एक्नॉलेज करत नाही तोपर्यंत त्यांना हँडल करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल असतं. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची स्टेप ही आहे की मी माझ्या भावना बोलून व्यक्त करणं. जोपर्यंत मी या भावनांना शब्द रूप देत नाही तोपर्यंत या भावना नुसत्या विचारांमध्ये ऍबस्ट्रॅक्ट स्वरूपात राहतात. सो भावनांची हेल्दी एक्सप्रेशन कुठली, तुम्हाला बोलून सांगता येतं. जसं खूप क्लायंट्स काउन्सिलिंगसाठी येतात, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीकडे बोलून व्यक्त करू शकता. मी सगळ्या माझ्या क्लायंट्सना सांगते की तुम्ही एक इमोशनल डायरी मेंटेन करा, त्यात आपल्या भावना, रॉ भावना लिहून काढा. अगदी मला समोरच्याला एक झापड मारावीशी वाटली असं वाटत असेल तर तेही लिहून काढा. डायरी ही तुमची पर्सनल स्पेस आहे, त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय ते मनसोक्त लिहा, पण भावनांना वाट करून द्या. सो भावनांचा अवेअरनेस, त्यांची एक्नॉलेजमेंट आणि त्यांचं हेल्दी एक्सप्रेशन हे जर आपल्याला जमायला लागलं तर आपल्या भावना बॉटल अप होत नाहीत. आणि भावना केव्हा आवाक्याच्या बाहेर जातात किंवा भावना केव्हा आवरता येत नाहीत, जेव्हा आपल्या भावना बॉटल अप झालेल्या असतात. मी असं लोकांना सांगते की असं इमॅजिन करा की तुमचा सबकॉन्शियस माइंड म्हणजे एक मोठा बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये तुम्ही वर्षानुवर्ष जर भावना डंप केल्यात तर तो बॉक्स एक दिवस फुटणार आहे, कोसळून त्या सगळ्या भावना बाहेर येणार आहे. तर बऱ्याचदा आपण जर बॉटल अप करत असलो भावना तर त्या एक दिवस स्फोट होऊन बाहेर येतात आणि त्यांना मग आवरणं कठीण जातं. पण रेग्युलरली जर तुम्ही भावना व्यक्त करत असलात तर भावनेचं नियोजन तुम्हाला चांगलं करता येतं. अगदी कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा भावना कंट्रोल करणं तुम्हाला हळूहळू जमायला लागतं. त्यामुळे भावनेचं नियोजन आणि त्यासाठी असलेला माइंडफुलनेस अतिशय आवश्यक आहे असं मी म्हणेन. आता आपण साधारण आज रेझिलियन्सचे जे एक 6 पैलू बघितले, त्या पैलूंची क्विक रिव्हिजन करते. पहिला पैलू आहे अडॅप्टेबिलिटी किंवा ऍडजस्टेबिलिटी, दुसरा आहे ऑब्जेक्टिव्हिटी किंवा अवेअरनेस, तिसरा आहे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते बघणं, मग प्रोऍक्टिव्हली आयुष्यात बदल घडवून आणणं आणि त्यासाठी लागणारी पॉझिटिव्हिटी आणि इमोशनल रेग्युलेशन आपल्याकडे पाहिजे. आता तुमच्या असं लक्षात येईल हे सगळे पैलू बघून की हे सगळे पैलू अचानक एक दिवस येतील का हो माझ्यात? तर ही जी स्किल्स आहेत ना, ही स्किल्स आपल्याला डेव्हलप करायला लागतात. ही स्किल्स अशी आहेत की ती आपल्याला तहान लागल्यावर विहीर खणता येणार नाहीये. म्हणजे माझ्या वरती संकट आल्यानंतर मग मी जर म्हटलं आता मी इमोशनल रेग्युलेशन शिकते तर ते शक्य होणार नाहीये. आणि कुणालाही परिस्थिती सांगून येत नाही. आपण 2020च्या फेब्रुवारीमध्ये इतके निवांत होतो आणि सगळी कामं करत होतो की मार्च पासून सडनली आपल्याला घराबाहेर पडता येणार नाही हे आपल्याला कोणी सांगितलं असतं तरी आपल्याला खरं वाटलं नसतं. सो परिस्थिती कधी सांगून येत नाही आणि त्यामुळे ही जी स्किल्स आहेत, ही जी उपयुक्त लाईफ स्किल्स आहेत, ती येण्यासाठी मग आपण संकट येण्याची वाट बघणार आहोत का? काही स्किल्स डेव्हलप करण्यासाठी जी प्रोऍक्टिव्हिटी लागणार आहे,
जो ऍक्सेप्टन्स लागणार आहे किंवा जी रिस्पॉन्सिबिलिटी लागणार आहे ती आपण आत्तापासून घ्यायला तयार आहोत. त्यामुळे मी असं सगळ्यांना सांगते की ही जी 6 स्किल्स आहेत ती तुम्हाला आयुष्यातल्या कुठल्याही एरियामध्ये यशस्वी होण्यासाठी लागणारच आहेत. पर्सनल लाईफ असो, प्रोफेशनल लाईफ असो, ही सगळी स्किल्स महत्वाची आहेत. आणि त्यामुळे संकट येण्यासाठी कृपा करून थांबू नका. ही स्किल्स डेव्हलप करायला जेव्हा लक्षात येईल तेव्हा सुरुवात करा. आता खूपदा लोक असं विचारतात मग की मग का हो लोक रेझिलियन्स डेव्हलप का नाही करत, आधीपासून लोक जागृत का नसतात? तर मी असं म्हणेन की खूप लोकांना ना मदत घ्यायला कमीपणा वाटतो. म्हणजे संकट जरी आलं तरी मी जर का एखाद्या माणसाकडे मदत घ्यायला गेले तर ती लोक माझा हा वीकनेस समजतील का, मला हसतील का, मला जज करतील का, नावं ठेवतील का, असं खूपदा लोकांना वाटतं. आणि त्यामुळे डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये सुद्धा लोक इतरांची मदत घ्यायला टाळतात. ते लोकांशी शेअर करत नाहीत. अहो कित्येक जणांनी तर कोविडमध्ये टेस्ट करण्याचं टाळलं का, तर आम्हाला क्वारंटाईन व्हावं लागेल. कित्येक जणांनी कोविड असून सुद्धा इतरांना सांगितलं नाही की आम्हाला कोविड झालाय किंवा आमची नोकरी गेलीये किंवा आम्हाला अमुक अमुक गोष्टींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे मी असं म्हणेन की लोक जेव्हा आयसोलेट करतात ना स्वतःला, प्रॉब्लेम शेअर करत नाहीत, तेव्हा त्यांना जास्त असहाय्यता, जास्त एकटेपणा जाणवतो. इमॅजिन करा ना की काही प्रॉब्लेम्स आलेत आणि आपण एकटेच त्या प्रॉब्लेमशी लढतोय, तर आपल्याला साहजिकच जास्त भीती वाटते, जास्त नैराश्य आणि डिस्करेजमेंट येते. आणि सायकोलॉजीमध्ये रिसर्च असं सांगतो की जर का आपल्याला सोशल सपोर्ट असेल, आपल्या प्रेमाच्या व्यक्तींची साथ असेल, आपल्याला एक अशी खात्री असेल की मी हाक मारली ना तर 4 लोक मदतीला तयार आहेत, तर आपण ह्या संकटातनं लवकर बाहेर येतो. त्यामुळे सोशल सपोर्ट असणं आणि तो घेण्यात कमीपणा न वाटणं हे पण रेझिलियन्सचा एक फार मोठा पैलू आहे, असं लक्षात ठेवा. आता हे सगळे पैलू आपण जसे लक्षात घेतले आणि मदत घेणं हे जसं महत्वाचं मानलं, तसंच मी असं म्हणेन की प्रोफेशनल मदत घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की ह्या ज्या सगळ्या सिच्युएशन्स मी सांगितल्या, ह्या डे टू डे कुणाच्याही लाईफमध्ये येऊ शकणाऱ्या सिच्युएशन्स आहेत. पण तरी सुद्धा आपल्याकडे अशी काही संकट येऊ शकतात की मला असे लोक माहिती आहेत की ज्यांच्या फॅमिलीत अचानक 2-3 लोक कोविडला बळी पडले किंवा अचानक इतका मोठा फायनान्शियल लॉस झाला की घर विकावं लागलं. सो खूपदा असं होतं की आपल्याला, आपण म्हणतो ना, संकटांचा पहाड कोसळतो आपल्या अंगावर आणि अशा वेळेला आपण स्वतःच एकट्याने लढा देत राहण्यापेक्षा जर प्रोफेशनल हेल्प घेतली, मग त्याच्यामध्ये ट्रीटमेंट आली. आणि आता होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगेन की होमिओपॅथीनी मी गेली 27 वर्ष प्युअर होमिओपॅथीनी इमोशनल प्रॉब्लेम्स मॅनेज करत आली आहे. त्यामुळे मानसिक समस्यांवरती होमिओपॅथीमध्ये सुद्धा उत्तम ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आपण समुपदेशन करून घेऊ शकतो. एक हिप्नॉसिसची थेरपिस्ट म्हणून मी हे सांगेन की आपण हिप्नोटाइज करून, रिग्रेशन करून अनेक गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. सो खूप जेव्हा मोठी संकट येतात, धक्का बसतो, घटस्फोट आहे, नोकरी जाणं आहे, अशा वेळेला भावनांचं जे नियोजन लागतं ना, ते खूप वेगळ्या लेव्हलवरचं आणि इंटेन्स असू शकतं. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रोफेशनल हेल्प घेणं खूप महत्वाचं ठरतं. जेव्हा तुम्ही प्रोफेशनलकडे एखाद्या हेल्पसाठी येता ना, तेव्हा तो प्रोफेशनल तुम्हाला एखाद्या भावनेचे किती पैलू असू शकतात ते सांगतो. म्हणजे एक सिंपल उदाहरण देते तुम्हाला. कोविडमध्ये अनेक लोक ग्रीफ काउन्सिलिंगसाठी आले की आमचा जवळची व्यक्ती आमची कोणीतरी गेली आणि आता मला मॅनेजच करता येत नाही किंवा ऍक्सेप्टच करता येत नाही, ती व्यक्ती गेली. जेव्हा काउन्सिलिंग थ्रू चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की फक्त ती व्यक्ती जाण्याचं दुःख नाहीये, तर ह्या व्यक्तीसाठी मी इनफ प्रयत्न नाही का केले, अशी गिल्ट पण आहे. म्हणजे मी त्या व्यक्तीला जर का वेळेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असतं तर ती वाचली असती का, मी तिची सिम्पटम निग्लेक्ट केली का, मी माझी ड्युटी नीट नाही केली का, असे सगळे प्रश्न पण या क्लायंट्सना होते. दुसरं असं की काही जणांच्या बाबतीत गेलेली व्यक्ती ही एकमेव भावनिक आधार होती. त्यामुळे आता ही व्यक्ती गेल्यानंतर मला मार्गदर्शन कोण करेल, माझा एकटेपणा कोण घालवेल, मला आयुष्यात ह्याच्या पुढे कोणाचा सपोर्ट मिळेल, ह्याच टाईपचा एकटेपणा आणि भीती पण होती.
सो तुमच्या असं लक्षात येईल की एखाद्या प्रसंगातनं नुसतीच सॅडनेस किंवा ग्रीफ किंवा चिंता असं नसून त्याच्यामध्ये गिल्ट आहे, त्याच्यामध्ये लोनलीनेस आहे, इन्सिक्युरिटी आहे, असे अनेक भावनांचे पदर त्याच्यामध्ये आहेत. तर हे सॉल्व्ह करायला तुम्हाला एक काउन्सिलर अत्यंत चांगली मदत करू शकतो. दुसरं असं आहे की ह्या भावनेच्या गोंधळातनं बाहेर पडण्यासाठी, तटस्थपणे बघण्यासाठी किंवा ऑब्जेक्टिव्हिटी आणण्यासाठी तुम्हाला नॉन जजमेंटल कोणीतरी ऐकून घेणारं लागतं. बऱ्याचदा आपण खूप आपल्या पर्सनल गोष्टी आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नाही सांगू शकत. अशा वेळेला काउन्सिलर तुम्हाला नॉन जजमेंटली, म्हणजे तुमच्याविषयी कुठलाही जजमेंट पास न करता ऐकून घ्यायला आणि तुम्हाला क्लॅरिटी द्यायला मदत करतो. तिसरी महत्वाची गोष्ट अशी असते की बऱ्याचदा आपल्याच स्वभावाबद्दल किंवा आपल्याच वर्तणुकीबद्दल आपल्याला माहिती नसते. एक सिंपल उदाहरण देते तुम्हाला. माझ्याकडे एक बाई आल्या होत्या आणि त्यांच्याशी चर्चा करताना त्या खूप इमोशनल प्रेशर खाली होत्या. त्यांच्याशी चर्चा करताना असं लक्षात आलं की त्यांना समहाव त्या खूप माइल्ड आहेत आणि घरातले सगळे लोक त्यांना एक्सप्लॉइट करतायत, कारण त्यांना माइल्डनेसमुळे त्या सगळ्यांचं ऐकतात आणि सगळ्यांना फॉलो करतात. त्यामुळे स्वतःला कधी प्रायोरिटी ठेवत नाहीत आणि सगळ्यांसाठी सगळे त्याग करत राहतात आणि त्याचं त्यांना प्रचंड इमोशनल प्रेशर आहे. आता जेव्हा त्यांना हे लक्षात आलं तेव्हा त्या मला म्हणाल्या, डॉक्टर मी तुमचं सगळं ऐकीन पण मला ह्याच्यातनं बाहेर काढा. आणि मी त्यांना म्हंटल की हा जो सगळं ऐकण्याचा ऍटिट्यूड आहे ना, याच्यातनच आधी तुम्हाला बाहेर पडायचंय. सो काउन्सिलरचं सुद्धा सगळं ऐकणं बंद करा पहिल्यांदा. सो त्यांना इतकी सवय झाली आहे सगळ्यांचं सगळं ऐकायची की काउन्सिलरशी पण आपण तसंच वागायला जातोय हे लक्षात आलं नाहीये. आणि असे ब्लाइंड स्पॉट्स तुम्हाला काउन्सिलर नेमके दाखवू शकतो आणि त्यातनं बाहेर काढू शकतो. दुसरी गंमत अशी की जेव्हा तुम्ही भावनेच्या कल्लोळात असताना तेव्हा तुम्हाला सरळ विचार करता येत नाहीत आणि निर्णय घेता येत नाहीत. म्हणजे एक जण या कोविडच्या काळामध्ये खूप त्यांचा अडकलेला प्रोजेक्ट होता. त्यांचा बॉस त्यांना खूप त्रास देत होता, टॉर्चर करत होता आणि प्रचंड मानसिक तणावाखाली ते ग्रस्त होते की मी ही नोकरी सोडू शकत नाही, कारण कोविडच्या काळात मला दुसरी नोकरी मिळणार नाही आणि हा माणूस मला प्रचंड हॅरॅस करतोय, डॉक्टर मी काय करू, मी अडकलोय लाईफमध्ये. एक सिंपल सोल्युशन त्याच्यावर असं होतं की तुमच्याच कंपनीमध्ये दुसरी काही ओपनिंग्स आहेत का बघा, तुमचे पूर्वीचे बॉस आहेत त्यांना विचारा, प्रोजेक्ट चेंज करता येतोय का विचारा. आणि आश्चर्य म्हणजे त्यांना दुसरं ओपनिंग, दुसरा प्रोजेक्ट पटकन मिळून त्यांची समस्या अक्षरशः काही आठवड्यात सॉल्व्ह झाली. सो बऱ्याचदा तुम्हाला जे क्लॅरिटीने दिसत नाही ते काउन्सिलर तुम्हाला क्लॅरिटीने दाखवू शकतात. असे बिहेवियरचे विविध चॉईसेस, विविध पर्याय तुम्हाला समुपदेशनातनं समजू शकतात. आणि खूपदा क्लायंटना अशी भीती वाटते की मी आता एकदा समुपदेशन किंवा काउन्सिलिंगसाठी आलो किंवा मला सारखंच यायला लागेल काउन्सिलिंगसाठी. तर त्यासाठी म्हणून मुद्दाम मी हे सांगतेय की काउन्सिलिंग करताना क्लायंटला स्वतःला स्वावलंबी कसं बनवायचं, इमोशनली, मेंटली, इंटेलेक्च्युअली, हा काउन्सिलिंगचा मेन फोकस असतो. एम्पॉवरिंग द क्लायंट ज्याला आम्ही म्हणतो, की क्लायंटला स्वतःच्या लाईफचा चार्ज घेता येणं, स्वतःच्या लाईफला कंट्रोल करता येणं, हाच काउन्सिलिंगचा मूळ उद्देश असतो. आणि त्यामुळे कुठलाही काउन्सिलर हा क्लायंटला स्वतःवर डिपेंडंट होऊ देत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला विचार, म्हणजे क्लायंटला आपण उपदेश करणं म्हणजे काउन्सिलिंग नसून क्लायंटला विचार करायला शिकवणं म्हणजे काउन्सिलिंग आहे असं मी म्हणेन. तर त्यामुळे प्रोफेशनल हेल्प घ्यायला सुद्धा प्लीज हेजिटेट करू नका असं मी सगळ्यांना मनपूर्वक सांगेन. मी असं बघते की प्रॉब्लेम्स तयार झाल्यानंतर लोक काउन्सिलर पर्यंत पोहोचेपर्यंत खूप काळ थांबतात आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स वाढतात, कॉम्प्लिकेटेड होतात आणि ते सोडवणं खूप कठीण होतं नंतर. मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला लोक असा विचारतात की मग आम्हाला कसं कळणार की आम्ही कधी मदत घ्यायची, कधी यायचं तुमच्याकडे. तर त्याच्यासाठी काही जुजबी आडाखे सांगते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जर का तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या घटनेचा तुमच्यावर खूप खोल मानसिक परिणाम झालाय, त्या घटनेनंतर तुम्हाला लोनली वाटतंय किंवा हेल्पलेस वाटतंय, इन्सिक्युरिटी, भीती वाटायला लागलीये, तुमचा कॉन्फिडन्स गेलाय, तुम्ही खचून गेलाय किंवा तुमच्या कामामध्ये तुमचं लक्षच लागत नाहीये आता, असे काही जर का तुम्हाला गोष्टी दिसल्या स्वतःमध्ये, तर याचा अर्थ त्या घटनेचा तुमच्यावर परिणाम झालाय. दुसरं,
बऱ्याचदा ज्याला आम्ही सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो, म्हणजे सतत काळजी वाटणं, अस्वस्थपणा वाटणं, लोक येरझाऱ्या घालतात, एका जागी त्यांना बसता येत नाही. ते म्हणतात आम्हाला चिंता वाटली की छातीत धडधड होते, झोप लागत नाही, भूक लागत नाहीये, खूप बारीक सारीक एक्स अँड पेन्स तक्रारी सारख्या चालू झाल्यात. सो अशा तक्रारी असणं किंवा एखाद्या शारीरिक आजाराची सुरुवात, म्हणजे माझा जॉब गेला आणि मला डायबिटीज झाला किंवा ब्लड प्रेशर झालं किंवा कोविडच्या काळात मला ऍसिडिटीच सुरू झाली आहे, मायग्रेनच सुरू झालाय, अशा खूप शारीरिक तक्रारी काय काय चालू होणं, अशा प्रकारचे जर कुठल्याही गोष्टी, कुठलेही प्रॉब्लेम्स तुम्हाला चालू झालेले असले, तर याचा अर्थ तुम्हाला असं काहीतरी तुमच्या अंतर्मनामध्ये आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाहीये. दॅट इज द राईट टाइम टू टेक हेल्प, असं मी म्हणेन. आता हेल्प घ्यावी का नाही घ्यावी हा परत प्रत्येकाचा विषय असतो, पण जनरलीच जर का स्ट्रेस चांगला हँडल करायचा झाला आणि तुम्हाला अजूनही अवेअरनेस नाहीये की तुम्हाला मदतीची, प्रोफेशनल मदतीची गरज आहे का नाहीये, तर एक सिंपल गोष्ट तुम्ही स्वतःसाठी डेफिनेटली करू शकता. आपल्या मेंदूमध्ये एक पॅरासिम्पथेटिक सिस्टीम नावाची एक सिस्टीम असते, नर्वस सिस्टीमचा एक तो पार्ट आहे, आणि ही पॅरासिम्पथेटिक सिस्टीम स्ट्रेसला रिलीज करायला किंवा स्ट्रेसचे इफेक्ट रिव्हर्स करायला मदत करते. आता आपण जे नेहमी उपाय बघतो ना, योगा असेल, प्राणायाम असेल, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग असेल, रेग्युलर एक्सरसाइजेस असतील, हे सगळ्या गोष्टी आपल्याला स्ट्रेस रिव्हर्सल करायला खूप मदत करतात. मी खूप जणांना कोविडमध्ये खूप छान हॉबीज डेव्हलप करताना बघितलंय, आणि त्याच्यामध्ये म्युझिक असेल, डान्स असेल, कुकिंग खूप लोक छान करायला लागले, गार्डनिंग करायला लागले. या गोष्टींनी खूप मनाचं रिलॅक्सेशन होतं. आणि अर्थातच हेल्दी लाईफस्टाईल आहे, न्यूट्रिशियस डाएट आहे, याचं तर आपल्याला इफेक्ट माहितीच आहेत की खूप छान होतात. तर तुम्हाला मी असं म्हणेन की आज जे आपण हे 6 पैलू शिकलो, आणि आपण जर का स्वतःमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी ठेवली आणि कधी मदत लागेल याबद्दल जरा जागरूक राहिलो, तर आपल्याला हा रेझिलियन्स डेव्हलप पण करता येईल असं मी म्हणेन. सो आज आपण काय बघितलं त्याचा एक क्विक रिकॅप सांगते तुम्हाला. आपण असं बघितलं की रेझिलियन्स म्हणजे नुसती सहनशीलता नाही, नुसती अपेक्षा न ठेवता संकटांना तोंड देणं किंवा नुसती पॉझिटिव्हिटी नाही, तर रेझिलियन्स म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, की मला कधी अवेअरनेस लागणार आहे, कधी ऍडजस्ट करायला लागणार आहे, कधी प्रोएक्टिव्हली स्टेप्स घ्यायला लागणार आहेत, आणि योग्य ते, हे जे आपण 6 गोष्टी बघितल्या रेझिलियन्स मधल्या, ह्या गोष्टी योग्य त्या वेळेला वापरणं म्हणजे रेझिलियन्स. आपण हेही बघितलं की रेझिलियन्स नसला तर तो वाढवता येतो, शिकता येतो, डेव्हलप करता येतो. आणि मी तुम्हाला असं म्हटलं की ही उपयुक्त लाईफ स्किल्स आहेत, त्यामुळे ही तुम्ही संकट असो वा नसो, स्ट्रेस असो वा नसो, डेव्हलप केलीच पाहिजे. आता हेही महत्वाचं आहे की जर आपल्याला जमत नाहीये एखादी परिस्थिती हँडल करायला, तर वेळेत मदत घ्या, उत्तम स्ट्रेस मॅनेजमेंट नेहमी करा, म्हणजे तब्येत चांगली राहील. आणि मी नेहमी लोकांना असं म्हणते की रेझिलियन्स हा एक दिवसात डेव्हलप होत नाही, तो हळूहळू डेव्हलप करायला लागतो, आणि त्यासाठी तुम्ही कंटिन्युअस बेसिसवरती प्रयत्न करणं अतिशय अतिशय गरजेचं आहे. सो आय होप आजच्या आपल्या ह्या माझ्या काही गोष्टी शेअर करण्यातनं तुम्हाला रेझिलियन्सची थोडी बहुत तरी कल्पना आली असेल, आणि एक वैचारिक तुम्हाला जर का एक खाद्य मिळालं असेल विचार करायला, तरी पण मी असं म्हणेन की आजचं माझं हे कॉन्ट्रीब्युशन वर्थवाईल राहील असं मी म्हणेन. सो तुम्ही सगळ्यांनी आजच्या या सत्रामध्ये सहभाग घेतल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद मानते, एस्पेशली लीना ताईंचे, ज्यांनी मला आज इथे आमंत्रित केलं, मला ही संधी दिली हे सगळं शेअर करण्याची. एक छोटीशी लीना ताईंची परवानगी घेऊन छोटंसं शेअर करीन. माझं युट्यूब चॅनेल आहे स्वतःचं, आणि जसं लीना ताईंनी हा गट चालवलेला आहे, ज्याचं एक हेल्दी कम्युनिटी डेव्हलप करणं हा त्याचा ध्यास आहे, लक्ष आहे, तसंच मी माझ्या युट्यूब चॅनेलवरती वेगवेगळ्या हिलिंगच्या मेथड्स किंवा वेगवेगळे मानसिक दृष्टिकोन डेव्हलप करणारे व्हिडिओज टाकत असते. तुम्हाला आवड असेल तर जरूर चॅनेल सबस्क्राईब करा. उद्या मी म्हणजे दर पौर्णिमेलाच मी मेडिटेशन घेते, तसं उद्याही आहे, तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि या मेडिटेशन मध्ये सुद्धा जरूर गाइडेड मेडिटेशन असतं, ते आपण वेगवेगळ्या विषयांवरती ही मेडिटेशन घेतो, तर जरूर सहभागी व्हा. आणि लीनाताई, थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल.
आणि मला असं वाटतं की जर का प्रश्नोत्तर असतील तर मी डेफिनेटली घेईनच, पण तुमच्या सगळ्या टीमचे, संगीता ताईंचे, अंजली ताईंचे, स्वाती ताईंचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. सो पुन्हा एकदा एक अप्रतिम लेक्चर ह्या अभ्यास गटाच्या सिरीज मधलं अजून एक सुंदर फूल असं म्हणूया त्याला. क्या बात है, क्या बात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की फक्त संकट काळातच रेझिलियन्स कामाला येतो असं नाहीये, तर डे टू डे आयुष्यामध्येही हा रेझिलियन्स आवश्यक आहे हे ऍब्सोल्युटली. आम्ही सगळेजण लक्षात ठेवू. आणि नुसतं उसळी मारून वर येणं असं त्यात अपेक्षित नाहीये, तर बॅक टू नॉर्मल, बॅक टू परफेक्टली नॉर्मल करेक्ट. हे त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. की म्हणजे घटना घडून गेल्यानंतर त्याचे खूप खोलवर परिणाम झाले तर त्याला आपण रेझिलियन्स म्हणणार नाही. मानसिक किंवा शारीरिक परिणाम न दिसता परत पूर्वपदावर येणं म्हणजे रेझिलियन्स. ही एक रेझिलियन्स छोटीशी चारुता मॅडम ह्याच्यात ऍडिशन करीन. बऱ्याचदा मानसिक परिणाम झाला तर तो ओळखून त्याच्यावर उपाय करून परत नॉर्मलला येणं, याला पण आपण रेझिलियन्स म्हणू. कारण परिणाम तर होतातच, आपल्या सगळ्यांवर होतात, पण त्या परिणामांना तोंड देण्याची ताकद, ह्याला रेझिलियन्स म्हणू आपण कदाचित. बरोबर बरोबर बरोबर. आणि सगळ्यात त्यातली खूप चांगली गोष्ट म्हणजे हा प्रत्येकामध्ये असतोच, ही त्यातली थोडीशी काय म्हणतात आमच्यासारख्या सामान्य लोकांना खूप आनंददायी गोष्ट आहे की हा Yes. आपल्यामध्ये पण थोडासा आहे असं एक सगळ्या श्रोत्यांना कुठेतरी नक्कीच सुदनिंग ही भावना असेल हे ऐकल्यानंतर. नक्की. सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे. दुसरं म्हणजे ही प्रोसेस आहे. रेझिलियन्स ही प्रोसेस आहे, ती निरनिराळ्या लोकांसोबत निरनिराळ्या सिच्युएशन प्रमाणे बदलेल, त्याचे पैलू बदलतील, परंतु ही प्रोसेस आहे. आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची स्टाईल प्रत्येकाची ही खूपशी अपब्रिंगिंग कसं झालंय, संगोपन कसं झालंय ह्याच्यावर ठरते. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग मॅडम चांगला म्हणजे रेझिलियन्सच्या पैलूकडे आल्या की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महापुरे झाडे जाती जेथे लव्हाळे वाचती. वंडरफुल. तर ते त्याप्रमाणे मग जीवनशैलीतला बदल म्हणजे मी आता ते पुन्हा फक्त शब्द म्हणजे त्यातले महत्वाचे शब्द सांगते की ऍडजस्टेबिलिटी, अवेअरनेस, ऑब्जेक्टिव्हिटी, स्वतःच्या वागण्याची जबाबदारी घेणं, प्रोएक्टिव्ह असणं आणि पॉझिटिव्हिटी मेंटेन करणं. याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रोसेस ओरिएंटेड अप्रोच असणं महत्वाचं आहे. रिझल्ट ओरिएंटेड आपण असता कामा नये. ऍब्सोल्युटली. आणि फक्त सहन करणं म्हणजे रेझिलियन्स नाही, तर त्यातून आपला पर्सनल ग्रोथ आपली झाली पाहिजे. काहीतरी म्हणजे जीवनशैलीमध्ये चांगला बदल आपण त्यातनं आणू शकलो पाहिजे, त्याला आपण रेझिलियन्स म्हणूया. फेक पॉझिटिव्हिटी पासून ही खूप अलार्मिंग गोष्ट आहे, त्याच्यापासून लांब 4 हात लांब राहणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी इमोशनल रेग्युलेशन, भावनांचं नियोजन हा एक ऑल टुगेदर डिफरंट टॉपिक आहे ऍक्च्युअली, पण तो आपल्याला रेझिलियन्सच्या वाटेवर घेऊन जायला मदत करणारा आहे. अवेअरनेस आहे, एक्नॉलेजमेंट आहे आणि हेल्दी एक्सप्रेशन आहे. ह्या सगळ्यामध्ये ऍक्च्युअली येणारे रेझिलियन्स वाढवण्यात येणारे अडथळे असं जर म्हणायचं झालं तर मदत घेण्यात वाटणारा कमीपणा, की लोक आपल्याला नावं ठेवतील, माझ्याबद्दल लोकांना काय वाटेल, माझी इमेज काय होईल, ह्या सगळ्याचा विचार न करता जिथे आपल्याला वाटतं आहे की हे माझ्या क्षमतांच्या पलीकडचं आहे, तिथे मदत घेण्यात अजिबात कमीपणा न मानणं हा एक रेझिलियन्स वाढवण्यातला खूप महत्वाचा टप्पा आहे. आणि प्रोफेशनल हेल्प घेणं ह्याच्यामधले 2 खूप महत्वाचे मुद्दे मला वाटतात की का प्रोफेशनल हेल्प घ्यायची, तर खूपदा असं होतं की ब्लाइंड स्पॉट्स जे असतात ते स्वतःलाही कळत नाही, ते तिसऱ्याच कोणीतरी सांगावे लागतात आणि तो तिसरा कोणी एक्सपर्ट असला तर त्या प्रोफेशनल हेल्पची खूपच मदत होऊ शकते. यासाठी मला तो खूप महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि एम्पॉवरमेंट त्यातून होणं अपेक्षित आहे. सो हे सगळं माझ्या दृष्टीने हा जो जर्नी आहे पूर्ण रेझिलियन्सचा, त्याचे हे कळस होता असं म्हणायला हरकत नाही की प्रोफेशनल हेल्प जिथे वाटेल तिथे जरूर घ्यावी.
मला असं वाटतं की रेझिलियन्स मध्ये ना एक लढाऊ बाणा पण हा? लढाऊ बाणा असावा लागतो असं मला असं वाटतं की हो, प्रश्नच नाही. हा ती एक काय म्हणू लढवय्या वाटते ती व्यक्ती सुद्धा मला. आणि ही आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणं दिसतात. खरं म्हणजे आपण आता कोविडच्या काळात आपण खरं म्हणजे सगळ्यांनी त्याला तोंड दिलेलं आहे. खरंय. आणि मला असं वाटतं की तू जे सांगितलंस भावनांच्या संदर्भातलं तर लवचिकता मुळातच ना हो. आपल्याला भावनांचा समतोल शिकवते असं वाटतं. खरंय. लवचिकता असेल तुमच्यामध्ये तर आपोआप तुम्ही भावनांचा समतोल साधायला लागता असं. आपल्या हातात नसलेल्या हातात असलेल्या अशा दोन्ही गोष्टींचं भान आपल्याला देते, ते वास्तव स्वीकारण्याचं भान आपल्याला देते. आणि अंतर्मनाने दिलेली हमी जी आहे ना, यू कॅन डू इट, दॅट इज रेझिलियन्स असंही वाटतं. मनाने काटक असलेली माणसं जगण्यातली सुसंगती हरवू देत नाहीत, जे तू मगाशी सांगितलंस. हे जगण्यातला अर्थ शोधत राहतात. खरंय. मला आमच्या त्या अरुणाकडे बघून तर हे वारंवार वाटतं की जगण्यातला अर्थ शोधणं, रोज उठून रोज दिवसाला त्या भिडणं, हा रेझिलियन्स आहे. रबरासारखं ताणलं जाऊन न तुटता पुनश्च पूर्ववत किंवा पूर्वस्थितीत येण्याची माणसाच्या मनाची क्षमता, मनाचा कणखरपणा, प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता उभं राहण्याचा मनाचा निश्चलपणा, मनाची दृढता म्हणजे रेझिलियन्स. खरंय. ऍब्सोल्युटली. कोविड सारख्या सिच्युएशन मधनं आपण आता सगळे गेलेलो आहोत. आपल्याला आयुष्याची अशाश्वतता, अनिश्चितता अगदी व्यवस्थित समजलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या जगण्याचे संदर्भच बदलून गेले. तरी सुद्धा कालांतराने का होईना, जसं मीनल म्हणाली तसं ऍक्सेप्टन्स आणि ऍडजस्टमेंट आपल्याला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात दिसली. आपण पुन्हा एकदा जगण्याचे नवे संदर्भ जोडत आपण आपलं आयुष्य परत सुरू केलंच आहे सगळ्यांनी. काही एक प्रकारचा रेझिलियन्सच आहे, राईट? खरंय. ऍब्सोल्युटली. तर मीनल खूप छान सांगितलंस आणि थँक्यू व्हेरी मच.